मी विशाल, आपलं स्वागत होतं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि डिस्कस करणार आहे मराठी फिल्म्स ज्यावरून रिलीज झाला आहे 27 जूनला. त्यांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन जी आहे त्याच्यामध्ये पहिलं आहे सजना आणि सेकंड आहे ऑल इज वेल. या दोघांचे ट्रेलर बघितले मी. सजनाचा ट्रेलर मला फायनेस्ट वाटला, बेस्ट वाटला. सिनेमॅटोग्राफी असेल, डिरेक्शन असेल, याचं जे अपील आहे म्हणजे इमोशनली टच असेल आणि एक अट्रॅक्शन असेल तो पकडून ठेवतो. फक्त एक गोष्ट आहे की थोड्या काही गोष्टी रिपीटेड आहेत असं वाटतं. सायडाईटशी जर आपण कनेक्ट करायला गेलं तर पण एवढं जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. एक फिल्म आहे ती, एन्जॉय करा. स्टोरी मे बी वेगळी बनवू शकते. जसं की मला काही माहिती भेटली की ॲक्च्युली हे सिनेमॅटोग्राफर आहेत आणि त्यांनी फिल्म बनवली आहे. जसं की सॅरेटच्या सिनेमॅटोग्राफरनी नाळ बनवली होती ॲज लाईक त्याच्यामध्ये त्याबद्दल नॉलेज आहेच त्या फिल्मचं की कशी त्यांना न्यायची. तर कहाणी किती महत्त्वाची आता ही कळावं लागेल आपल्याला. माझ्या एरियात ही फिल्म काही जास्त दिसत नाही, स्क्रीन कमी आहे. आणि सेकंड फिल्म जर बघितली आपण तर ऑल इज वेल आहे. ऑल इज वेल जसं मी बघितलं आहे, ज्याचा ट्रेलर बघितला आहे, मला एवढा काही अट्रॅक्टिव्ह वाटला नाही. लक्ष्मण काळचा बेडीचा मुलगा आहे त्याच्यामध्ये आणि ॲक्टिंग एवढी काय वाटत नाही त्याच्यामध्ये. स्टोरी अशी अपिलिंग वाटत नाही, काही नवीन काय वाटत नाही आहे. तुम्ही जर बघायला गेले तर थोडंसं अट्रॅक्ट झालं पाहिजे असं काहीतरी. थीम ठीक आहे, मला थीम थोडी वाटते अशी, थीम चांगली वाटते, पण थीमवर डेव्हलपमेंट पाहिजे काहीतरी. त्याच्यावरती ॲक्टिंगनी आपण खेचत नाही आहे. दोन्ही ट्रेलरमध्ये जर हा डिफरन्स आहे आणि यांना स्क्रीनच नाही. तर ऑब्व्हियसली हिंदी फिल्म्स खूप आहेत आणि साऊथच्या फिल्म्स पण लागलेल्या आहेत, त्यामुळे यांना स्क्रीन नाही भेटत आहे. ऑलरेडी ते अट्रॅक्शनच मार्केट कॅप्चर करण्यासाठी ती ट्रेलर असे अपील नाहीत. सजना सोडला तर दोघांचं कलेक्शन मी चेकआउट केलं. यांचं बजेट तर नाहीच आहे रिव्हिल, पण बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 लाखाच्या घरात. आता हे पण किती क्लिअर आहे हेच माहीत नाही आहे. 3 लाख आहेत का 3 लाखाच्या कमी झालं आहे हे पण माहीत नाही. ठीक आहे, फर्स्ट डे आहे, फर्स्ट डे होऊन गेला आहे. आता सेकंड डेला तर किती अपील होते आहे, सिटी एरियामध्ये किती चालतो तो फिल्म्स. 3 लाख म्हणजे काहीच नाही. बजेट जरा जास्त वाटते मला. 3 लाख तर बजेट नसणार आहे, प्रोडक्शन कॉस्ट वगैरे. सो वाईट परिस्थिती आहे सध्या दोन्ही फिल्मची. कॉमेडी फिल्म एखादंच पुढं जाऊ शकते. सजनाचं सगळ्या गोष्टी ठीक असूनसुद्धा क्लिक झाला तर ठीक आहे, तर पुढं जाईल फिल्म. त्याचं पण जास्त लाईफ नाही वाटत मला. 3 लाख उद्या 4-5 लाख मोजून 10 लाखाच्या वर जाऊ शकतो. तो पण जातो का माहीत नाही. आणि राहिले याचं ऑल इज वेलचं कॉमेडी जर टवटं क्लिक झाला तर ठीक आहे, नाहीतर त्याचा बँड एका आठवड्यात उडून जाईल. तर हे होते बॉक्स ऑफिस कलेक्शन येतो मराठी फिल्मचे. कोणी बघितलं असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा असेल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑदर फिल्मच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी. तोपर्यंत टेक केअर.